माझ्या लाडक्या बहिणींनो, आज 8 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातीलाच पैशांसंदर्भात एक अशी भन्नाट आणि ऐतिहासिक आणि सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल आणि तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. कारण या नवीन एप्रिल महिन्यात शासनाच्या तिजोरीत नव्याने पैशांचा महापूर आला आहे. आणि आज मी तुम्हाला तुमचे मागचे अडकलेले आणि एप्रिलचे चालू असे सर्व हक्काचे पैसे नक्की कोणाला मिळणार, आणि कोणाला मिळणार नाहीत. 2,000 कोणाला, 4,000 कोणाला, 8,000 रुपये कोणाला आणि तुम्हाला थेट 10,000 रुपये देखील येणार आहेत. पण ते 10,000 कोणाला, हे सर्व हजारो रुपये तुमच्या थेट बँक खात्यामध्ये नक्की कधी पडणार, कोणत्या दिवशी येणार आणि कोणत्या तारखेला येणार, याचे सर्वात मोठे गुप्त रहस्य या व्हिडिओमध्ये शेवटी मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागणार आणि तुम्ही 100% व्हिडिओ शेवटी नक्की बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. त्यासोबतच आज मी तुम्हाला हे सरकारी पैसे शेअर मार्केटमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये SIP करून पैसे त्यातून घर बसल्या रोजचे हजारो रुपये कसे कमवायचे आणि स्वतःला लखपती कसे बनवायचे, याचा सर्वात मोठा सिक्रेट फायनान्स फॉर्म्युला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते एकही सेकंद पुढे न पळवता अगदी शेवटच्या शब्दांपर्यंत नक्की संपूर्ण लक्ष देऊन ऐका, संपूर्ण लक्ष देऊन बघा. कारण तुमची एक छोटीशी घाई तुमचे हजारो रुपयांचे कायमचे नुकसान करू शकते. त्याचबरोबर बहिणींनो, सध्या महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात पहिल्या टप्प्यातील 35 लाख पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैशांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि म्हणजे तुमचा कधी पैसे येणार, पुढच्या 2 ते 3 दिवसात ना, 2 ते 3 दिवसात पहिल्या टप्प्यातील 35 लाख म्हणजे 35 लाख पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. पण ती नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या महिलांना, आपण पुढे जाऊन पाहू कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत ते. आणि दरवर्षीप्रमाणे मार्च एंडिंग आणि एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि नवीन आर्थिक वर्ष सुरू होताना पैशांच्या वाटपाला 5 ते 10 दिवसांचा उशीर होतोच. हा पूर्णपणे सरकारी आणि नियमित बदल असतो. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायची गरज नाही. आता तुम्ही असं बी घाबरत नाही, कारण तुम्हाला सवय झाली त्याची, त्यामुळे त्या काही टेन्शनच नाही. पण शासनाकडून कोणत्याही महिन्याचा हप्ता बंद होत नाही, फक्त थोडा उशीर होतो. म्हणजे मित्रांनो, नमो शेतकरी घ्या, लाडकी बहीण घ्या, PM किसान योजना घ्या, नाहीतर निराधार योजना घ्या, योजना बंद कधीच होत नाही. काय होतं माहिती आहे का, फक्त योजना म्हणजे जे पैसे आहेत, पैसे याला उशीर 100% होतो, म्हणजे होतोच. उशीर होतो का, तर होतो. परंतु मित्रांनो, योजना बंद मात्र होत नाही कोणतीच. म्हणजेच कोणत्याही महिन्याचा हप्ता बंद होत नाही, फक्त थोडा उशीर होतो. आणि हा उशीर तुमच्यासाठी एका अर्थाने फायद्याचाच आहे. कारण याच काळात तुम्ही शेअर मार्केटमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये अभ्यास करून तुमचे मोफत डीमॅट अकाउंट उघडून तयार ठेवू शकता, जेणेकरून शासनाचे पैसे खात्यात आल्या तुम्ही ते एका चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकाल. बहिणींनो, सुरुवातीला या लाडकी बहीण योजनेत सुमारे 2,47,00,000 महिला पात्र होत्या. तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, शेअर मार्केटमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही अभ्यास करून तुमचे मोफत डीमॅट अकाउंट उघडून ठेवू शकता, जेणेकरून शासनाने पैसे खात्यात आले म्हणजे किंवा तुमच्याकडे जर वैयक्तिक पैसे असतील तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून, नाहीतर स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक विकत घेऊन तुम्ही पैसे तुमचे लावू शकता. म्हणजे समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये 100 रुपयाचे शेअर्स विकत घेतले आणि त्या शेअर्सची किंमत समजा 4-5 दिवसामध्ये त्या शेअरची किंमत झाली 200 रुपये किंवा 300 रुपये, तर तुम्ही गुंतवले किती, तर 100 रुपये. आणि तुम्ही जो 100 रुपयाला शेअर विकत घेतला होता त्याची किंमत किती झाली, तर 300 रुपये. तर तुम्ही तो शेअर लगेच विकून, म्हणजे तुम्ही 300 रुपयाला तो शेअर लगेच विकू शकताय आणि 300 रुपये लगेच तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे 100 रुपये तुम्ही तिथे गुंतवले आणि त्यातनं फायदा किती भेटला तुम्हाला, तर 300 रुपयाचा फायदा लगेच भेटला तुम्हाला शेअर विकल्या. तर तुम्ही असे स्टॉक मार्केटमधून पैसे कमवू शकता. तुम्हाला ह्यावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पूर्ण अभ्यास करून गुंतवणूक करा. त्याचबरोबर मित्रांनो, काय माहिती आहे का, तर शासन तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे देत आहे. त्याचे तुम्ही प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये, 1,000 रुपयाची SIP जर केली तर तुम्हाला 3 ते 4 वर्षानंतर त्याचे कित्येक तरी म्हणजे 4-5 पट्टीने पैसे जास्त भेटतात. हे एकंदरीत FD पेक्षा चांगलं आहे. ह्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी 100% तुमच्यासाठी यावर एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून आणेल. आणि म्युच्युअल फंड आणि SIP हे प्रत्येकाने करणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सुरुवातीला या लाडकी बहीण योजनेत सुमारे 2,47,00,000 महिला पात्र होत्या. पण EKYC आणि बँक खात्याच्या पडताळणीनंतर ही संख्या आता फक्त 1,76,00,000 आली आहे. म्हणजेच लाखो महिलांचे बँक खाते आणि आधार लिंक नसल्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत आणि त्यांचे पैसे वाटेतच कुठेतरी अडकून पडले आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींनो, EKYC आणि बँक खात्याच्या पडताळणीनंतर बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आधार लिंक नसल्यामुळे आणि EKYC पूर्ण नसल्यामुळे असे बरेच कारणे आहेत ज्यामुळे महिलांचे हप्ते अडकलेले आहेत आणि पैसे मध्येच कुठेतरी अडकले. आणि शासनाने आता एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे की EKYC करण्यासाठी अंतिम मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. तोपर्यंत तुम्ही
KYC पूर्ण करून घ्या. त्यामुळे जर तुमचे फेब्रुवारी किंवा मार्चचे पैसे अजून आले नसतील तर लगेच जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन आताच KYC करून घ्या आणि तुमचे बँक खाते आधारशी लिंक करून घ्या. आणि जोपर्यंत तुम्ही ही चूक 30 एप्रिलपर्यंत म्हणजे तोपर्यंत दुरुस्त करत नाही तोपर्यंत तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी शासनाचा 1 रुपया देखील मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला पैसे येणार नाही, तुमच्या खर्चासाठी देखील येणार नाही, 1,500 रुपये येणार नाहीत. कारण तुम्ही हे चुका करून बसलाय. हे चुका अजिबात करू नका. हे चुका दुरुस्त करा, KYC पूर्ण करा आणि आधार कार्ड बँकशी आधार लिंक करून घ्या. त्यानंतरच तुम्हाला पैसे खात्यावरती येणार आणि त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकणार, स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक घेऊ शकणार आणि पैसे कमवू शकणार. आता सर्वात मोठा प्रश्न की हे पैसे नक्की किती येणार. तर बहिणींनो, जर तुमचा फक्त मार्च महिन्याचा हप्ता बाकी असेल तर तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. पण जर तुमचे मार्च आणि एप्रिलचे असे हप्ते एकत्र आले तर तुम्हाला थेट 3,000 रुपये मिळतील. आणि ज्या महिलांचे फॉर्म मागच्या 2 महिन्यापासून पेंडिंग होते त्यांना मागील सर्व रखडलेल्या महिन्यांचे आणि चालू महिन्याचे असे सर्व हप्ते मिळून थेट 4,000 रुपये ते 4,500 रुपये एकदम आणि एकाच दिवशी एकत्र मिळणार आहेत. पण बहिणींनो, पैशांचा पाऊस इथेच थांबणार नाही. कारण याहीपेक्षा मोठी रक्कम म्हणजे थेट 8,000 रुपये म्हणजे थेट 8,000 रुपये कोणाला मिळणार आहेत तर ज्यांच्या घरात सासू आणि सून अशा 2 पात्र महिला आहेत आणि दोघींचे पैसे अनेक महिने बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे अडकलेले होते. आता त्यांनी आता ती चूक सुधारली आहे. अशा कुटुंबात दोघींचे मिळून थेट 8,000 रुपये जमा केले जाणार आहेत. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे थेट 10,000 रुपये. तर 10,000 रुपये कोणाला येणार तर ज्या कुटुंबातील महिलांचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर झाला आहे आणि त्याच घरातील कर्त्या पुरुषाला नमो शेतकरी योजनेचे किंवा पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. असे सर्व शासनाचे पैसे एकत्र करून एकाच कुटुंबात थेट 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम, मोठी रक्कम दिली जाणार आहे. आता तुम्ही विचार करा की जर हे 10,000 रुपये फक्त तुम्ही साड्या किंवा दागिने घेण्यावर खर्च केले तर ते एका दिवसात संपून जातील. पण जर तुम्ही एका स्मार्ट इन्व्हेस्टरप्रमाणे हेच 10,000 रुपये स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या शेअर्समध्ये लावले किंवा SIP मध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये लावले किंवा दर महिन्याला 500 रुपयांची SIP चालू केली तर शेअर मार्केटच्या ताकदीने आणि चक्रवाढ व्याजाच्या नियमानुसार तुमचे हे पैसे काही वर्षातच थेट 5 लाख ते 10 लाखापर्यंत वाढू शकतात. म्हणजे मित्रांनो, चक्रवाढ व्याजाप्रमाणे तुम्हाला व्याज भेटणार तुमच्या पैशांवरती. त्यातून तुमची खरी कमाई चालू होणार. म्हणजे मित्रांनो, पैशापासून पैसा कसा कमवायचा आणि तुम्हाला जर पैशापासून पैसे कमवायचे असतील तर SIP आणि म्युच्युअल फंडमध्ये 100% गुंतवणूक करणं एकदम सेफ आहे आणि ह्याचा फायदा देखील लोकांना होत आहे. शेअर मार्केटपेक्षा स्टॉक मार्केट, SIP आणि म्युच्युअल फंड हे केव्हाही चांगले आहे. ट्रेडिंगपेक्षा SIP, म्युच्युअल फंड केव्हाही चांगले आहे. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी SIP 100% करायला पाहिजे. SIP दुसरं तिसरं काय नाही तर जशी बँकेची FD असते त्याचप्रमाणे SIP असते. फक्त SIP मध्ये पैसे म्हणजे व्याजदर चांगला असतो, मोठा असतो FDच्या मुकाबल्यामध्ये. आणि जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 500 रुपयांची SIP चालू केली तर शेअर मार्केटच्या ताकदीने आणि चक्रवाढ व्याजाच्या नियमानुसार तुमचे हेच पैसे काही वर्षातच थेट 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत वाढू शकतात. अनेक हुशार महिला आजकाल घर बसल्या आपल्या मोबाईलवरून ट्रेडिंग करत आहेत आणि शेअर मार्केटचा अभ्यास करून दररोज चांगला नफा कमवत आहेत. पण ट्रेडिंग तुम्ही करू नका. ट्रेडिंगमध्ये खूप मोठी रिस्क आहे. शेअर मार्केटपेक्षा स्टॉक मार्केट आणि SIP आणि म्युच्युअल फंड करा. SIP मध्ये फक्त प्रत्येक महिन्याला 500 रुपये जमा करायचे, त्याच्यावरती व्याज लागत राहतं, तुमचे पैसे वाढत राहतात. आणि त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये काय तर स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक विकत घ्यायचे वेगवेगळ्या कंपन्यांचे. समजा आज 5 रुपयाला घेतला, त्याची किंमत उद्याच्याला 10 रुपये झाली तर तुम्ही ते लगेच विकू शकता आणि 10 रुपये म्हणजे 5 रुपयाचा नफा मिळवू शकता. हे स्टॉक मार्केट झालं. त्याचबरोबर शासनाचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि खऱ्या अर्थाने लखपती दीदी बनावे. आणि स्टॉक मार्केट हाच तो मार्ग आहे जिथून तुम्ही स्वतःची स्वप्ने पूर्ण करू शकता. शासनाने या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे आणि भविष्यामध्ये हप्ता 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दर महिन्याला हक्काचे भांडवल सरकारकडून मिळत आहे. फक्त तुम्ही तुमची KYC पूर्ण ठेवा. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा आणि माझ्या लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे हे सर्व अडकलेले 1,500 रुपये, 3,000 रुपये, 4,500 रुपये आणि 10,000 रुपये नक्की कधी येणार आणि कोणत्या तारखेला आमच्या खात्यामध्ये जमा होणार. तर अधिकाऱ्यांच्या नवीन माहितीनुसार, नवीन आदेशानुसार आणि मागील महिन्याच्या ट्रेंड पाहता येत्या 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान कोणत्याही क्षणी हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत. आणि त्यानंतर तुम्ही लगेच म्युच्युअल फंडमध्ये किंवा SIP मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला काय प्रश्न असतील तुमचे तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि ट्रेडिंगपेक्षा म्युच्युअल फंड किंवा SIP केव्हाही चांगली आहे.
तुम्ही शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग जरी नाही केलं करू पण नका, पण SIP आणि म्युच्युअल फंड नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.